आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वरसविहीर ग्रुप ग्रामपंचायत मधील मंजरमाळ मधील महिला वर्गाला पाण्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे। महिला वर्ग हा अतिशय मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करीत आहे। पहाटे 4 वाजेपासून पाण्याच्या भटकंतीसाठी आपले घर दार मूलबाळ सोडून डोंगर दरी उतरून सुमारे 5 किलोमीटर पायी चालत जाऊन पाण्यासाठी वणवण भटकावे लागते। दुसरीकडे सरकार जल जीवन मिशन योजना राबवण्यात व्यस्त आहे। सरकारने जल जीवन मिशन योजनासाठी कोटी रुपये खर्च करून देखील ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत ही योजना पोहोचली नाही। या कारणाने नागरिक संताप व्यक्त करत आहे। आज देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष उलटून देखील ग्रामीण भागातील लोकांची ही अशी दुर्दैवी अवस्था आहे। या अवस्थेला प्रशासन सरकार जबाबदार आहे। एका हंडाभर पाण्यासाठी महिला वर्गाला तासोनितास प्रतीक्षा करावी लागते। खूप लाजिरवाणी बाब आहे। या घटनेची दखल अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे नाशिक जिल्हा युवा अध्यक्ष मुकणे यांनी घेतली व ग्रामस्थांना आश्वासन दिले की योजनेपासून वंचित ठेवणाऱ्या ग्रामसेवक सरपंच यांच्यावर कठोर कार्यवाही करून संबंधित घटना पत्रकार गोकुळ ढोरे यांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केली। आम्ही 10 वाजेपासून तर 11 वाजेपासून ती फोन लागते, बाई माणसाचं भांडण होत आहे। घरी आमची परसाला पाणी तुळ करीत एक दसला पडत हांडा उचली ती येते सांगते आमचा नंबर नाही, दुसरी सांगते माझा नंबर नाही। रात्रीची भांडी आणून ठेवतात, सकाळपासून 11 वाजेपासून तर 12 वाजेपासून बाहेर भांडण होतात तरी कोणी नंबर देत नाही। एवढी सोय नाही, आम्ही दसला अंडे घेऊन पडत किती पाण्याची सोय आमची नाही, कुठं जायची सोय आमची नाही। आम्हाला या गावामध्ये टँकर पाहिजे, आमची पाण्याची सोय पाहिजे। वरसविहीर पैकी मांजरमाळ या गावात अद्याप अजूनही कोणती व्यवस्था नाही। तुम्ही बघू शकता आज आमच्या महिला वणवण 7 किलोमीटरहून पायपीट करीत या जिऱ्यावरती येतात आणि अद्याप या जिऱ्याला एकदम कमीत कमी अर्ध्या तासाने एक हांडा भरतात। तरी आपण पाहू शकता की ज्या महिला आहेत त्यांना आज आत्महत्या करायची वेळ आलेली आहे, परंतु जी जल मिशन योजना आहे ती आतापर्यंत लागू झालेली नाही। 3 विहिरी मांजरमाळ, खंबापाडा आणि बोरपाडा इथे रेकॉर्डला होऊन गेलेल्या ज्या विहिरी आहेत अद्याप अजूनही त्या विहिरीचं काम पूर्ण झालेलं नाही। तरी आम्हाला जल मिशनची योजना ही वाघेरा धरणातून किंवा वायगोळ धरणातून झाली पाहिजे, नाहीतर आम्ही उद्यापासून जर या मांजरमाळ गावात जर टँकरची सुविधा झाली नाही तर आम्ही पंचायतीसमोर आंदोलन करू। DPA न्यूजसाठी प्रतिनिधी गोकुळ ढोरे। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।